500 वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष, हजारो कारसेवकांचं बलिदान आणि कोट्यवधी भारतीयांची अथांग श्रद्धा यातूनच उभं राहिलंय अयोध्येचं भव्य राम मंदिर. कुणी आपल्या पोटाला चिमटा काढून 10 रुपये दिले, तर कुणी श्रद्धेनं आपले सोन्या चांदीचे दागिने रामाच्या चरणी अर्पण केले. पण या मागचं अत्यंत जळजळीत आणि डोळे उघडणारं सत्य आज मी तुम्हाला सांगायला आलो. विचार करा, ज्या प्रभू रामांच्या नावानं संपूर्ण देशाचं राजकारण बदललं, ज्या मंदिराच्या उभारणीच्या नावावर या देशात खुलेआम मतं मागितली गेली, आज त्याच मंदिराच्या पारदर्शकतेची जबाबदारी नक्की कोणाची? तुम्ही अत्यंत श्रद्धेनं दान केलेला पैसा, तुमची चांदीची वीट आणि सोन्याचे दागिने रामाच्या गाभाऱ्यात पोचलेच नसतील तर याला जबाबदार कोण? आज आपण राम मंदिर देणगीतील त्या काळ्या सत्याचा पर्दाफाश करणार आहोत, ज्यावर देशातील बडे नेते मूग गिळून गप्प बसले. या आय ओपनिंग ट्रूथच्या मुळाशी जाण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या व्हायरल कारभारला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आपल्याला वाटतंय की अयोध्येतील हा महाघोटाळा आजचा आहे, पण 2026 मध्ये मोजणी कक्षातून काही कोटी रुपये चोरीला गेलेत आणि हाच तो घोटाळा. पण नाही, यासाठी आपल्याला 5 वर्ष मागं जावं लागेल फ्लॅशबॅकमध्ये. 5 फेब्रुवारी 2020 रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली. संपूर्ण देशभरातून पैशांचा पाऊस पडू लागला. तब्बल 3,500 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जमा झाली. पण तुम्हाला माहिती आहे का, ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच म्हणजेच नोव्हेंबर 2020 मध्ये एका खाजगी ऑडिट कंपनीनं एक अहवाल दिला होता. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला होता की या ट्रस्टचा कारभार हा अत्यंत अव्यावसायिक म्हणजेच हायली अनप्रोफेशनल. हजारो कोटी रुपये हाताळणाऱ्या या संस्थेकडे पैशाची आणि दागिन्यांची नोंद ठेवण्यासाठी साधी प्रमाणित कार्यप्रणाली म्हणजेच SOP अस्तित्वात नव्हती. CCTVचा डेटा कसा जपायचा, कसा हाताळायचा याची सुरक्षाच नव्हती. पण मित्रांनो, संतापजनक बाब काय माहितीये, सलग 6 वर्ष या ऑडिट रिपोर्टकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. का? कोणाला मोकळं रान द्यायचं होतं? हा प्रश्न जनता म्हणून आपल्याला सतावत नाहीये का? कारण मित्रांनो, 2021 मध्ये सगळ्यात पहिला बॉम्ब पडला होता. असा आरोप होतोय की 18 मार्च 2021 रोजी अवघ्या 2 कोटी रुपयांना खरेदी केलेली जमीन अवघ्या 10 मिनिटांनंतर राम मंदिर ट्रस्टने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतली. म्हणजे 10 मिनिटात 16.5 कोटींचा फायदा. ट्रस्टचं असं म्हणणं आहे की हा व्यवहार पारदर्शक आहे, कारण त्याच वेळी बाजारभाव वाढले होते. पण मित्रांनो, प्रश्न इथं संपत नाहीये, कारण ही चोरी केवळ पैशांची नाहीये, तर मित्रांनो, ही चोरी कोट्यावधी सनातनी हिंदूंच्या विश्वासाची. ज्वेलर्स असोसिएशनचे उत्तर भारताचे प्रमुख अनुराग रस्तोगी यांनी देशभरातील व्यापाऱ्यांकडून गोळा करून 60 किलो चांदीच्या विटा ट्रस्टला दान केल्या होत्या. त्यांच्याकडे या दानाची अधिकृत पावती. पण आज जेव्हा SIT तपास करताय, तेव्हा सरकारी दप्तरात किंवा ट्रस्टच्या रेकॉर्डमध्ये या 60 किलो चांदीचा कोणताच उल्लेख नाहीये. जौनपूरच्या एका विश्वकर्मा कुटुंबाने रामासाठी सोन्याच्या चरण पादुका बनवून दिल्या होत्या, त्याही रेकॉर्डमधून गायब आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतापाने एक सवाल विचारलाय. राम मंदिराच्या उभारणी दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि 4 किलो वजनाची पवित्र चांदीची वीट दान केली होती. राऊत आता X वरून विचारतायत की ती 4 किलोची चांदीची वीट नक्की कुठे गेली आहे? ट्रस्टने अद्याप त्याची पावती का दिली नाहीये? राऊत यांनी अत्यंत प्रखर शब्दात भाजपवर हल्लाबोल करत म्हटलंय की पूर्वी भाजपचे नेते अयोध्येतील लुटीबद्दल बाबर आणि महमूद गझनवी यांची नावं घ्यायचे, पण आता भाजपच्याच आतमध्ये नवीन बाबर आणि गझनवी जन्माला आले. दरोडेखोरी सुरू आहे आणि देशाचे मोठे नेते डोळे, कान, तोंड बंद करून बसलेत, असा थेट आरोप त्यांनी केलाय. आरोपाची तीव्रता वाढल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने SIT नेमली. या SITने आपला अहवाल दिला आणि 8 जणांवर FIR करून त्यांना अटक केली. यामध्ये रामशंकर यादव उर्फ टिन्नू याला अटक झाली आहे, जो ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अत्यंत जवळचा आणि वाहन चालक मानला जातो. त्याच्या घरातून सोनं आणि कोट्यावधींची संपत्ती जप्त झाल्याच्या बातम्या. पण मित्रांनो, इथे एक प्रश्न निर्माण होतो की या तपासात फक्त लहान माशांना शिक्षा होईल की मोठ्या माशांना सोडलं जाईल? मित्रांनो, आपण ज्या देवाची पूजा करतो ते प्रभू श्रीराम कोण होते? ते मर्यादा पुरुषोत्तम होते. सत्य, न्याय, त्याग, पारदर्शकता हा त्यांच्या जीवनाचा पाया होता.
रामराज्य म्हणजे असं राज्य जिथे राजाच्या चारित्र्यावर एका सामान्य माणसाने प्रश्न उचलला तरी राजा अग्निपरीक्षेला सामोरा जातो. राजकीय सत्ता मिळवली गेली त्याच मंदिरात असा अपारदर्शकतेचा काळा कुट्ट अंधार काय? ज्या मंदिराच्या उभारणीसाठी 500 वर्ष लागली त्या मंदिराच्या प्रशासनात सत्य आणि पारदर्शकता आणायला किती वर्ष लागणार? आज SIT तपास करते, पण जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची श्वेतपत्रिका निघत नाही आणि बड्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत हा संशयाचा धूर असाच निघत राहणार. या देवस्थान अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजे? ज्यांच्या नावानं मतं मागितली जातात त्यांनीच भ्रष्टाचाराची जबाबदारी घ्यायला नको का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ हे जळजळीत वास्तव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणता विषय ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.